लाल बहादूर शास्त्री मार्केटच्या नूतनीकरणाचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते भूमिपूजन। सुशी नाला अतिक्रमण काढणार, विकासाला विरोध केल्यास विरोधकांना धुळे सोडण्यास भाग पाडू, आमदार अनुप अग्रवाल यांचा इशारा। मुख्य बाजारपेठेतील पाचकंदील परिसरात असलेले लाल बहादूर शास्त्री मार्केटच्या नूतनीकरणाचा कामाचा शुभारंभ आज 1 मे 2026 रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले। प्रसंगी या ठिकाणी आमदार अनुप अग्रवाल, महापौर मायादेवी परदेशी, जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपडकर, माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, आयुक्त नितीन कापडणीस, नगर सचिव मनोज वाघ, शहर अभियंता चंद्रकांत ओगले, माजी महापौर चंद्रकांत सोनार, माजी महापौर प्रदीप करपे, माजी महापौर जयश्रीताई अहिरराव, प्रतिभाताई चौधरी, उपमहापौर ज्योत्स्नाताई पाटील, भाजप गटनेत्या किरणताई कुलेवार, स्थायी समिती सभापती लताताई सोनार, महिला व बाल कल्याण सभापती उज्ज्वला ठाकरे, डॉक्टर सुशील महाजन, विजय पाचपुरकर, महादेव परदेशी, रमणप्पा गवडी, नगरसेवक रोहित चांदळे, चेतन गवडी, धीरज परदेशी, विक्की परदेशी, नगरसेविका कल्पना महाले, भगवान गवडी आदी पदाधिकारी नगरसेवक यांच्या उपस्थितीत या ठिकाणी सदर या लाल बहादूर शास्त्री मार्केटचं या ठिकाणी भूमिपूजन करण्यात आले। शहरात टप्प्याटप्प्याने विकास होत असून शहराचा विकास होत असल्याचे देखील या ठिकाणी सांगण्यात आले। तर पाचकंदीलचे 5ही मार्केट विकसित होणार असल्याचे देखील या ठिकाणी सांगण्यात आले व विकास कामे देखील जोमाने सुरू असल्याचे या ठिकाणी धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल यांनी सांगितले। तर खासदार शोभा बच्चाव यांनी सुशी नाल्याला स्टे आणला असून सदर अतिक्रमण सुशी नाला लगत असलेले अतिक्रमण देखील 2 दिवसानंतर काढण्यात येईल असं देखील या ठिकाणी आश्वासित केले। तर त्याचबरोबर विकास कामांना विरोधकांनी विरोध दर्शवला तर रस्त्यावर उतरत या ठिकाणी त्यांना धुळे सोडण्यास भाग पाडू असा देखील सज्जड इशारा या ठिकाणी धुळे शहर आमदार यांनी दिला। तर विरोध दर्शवणाऱ्यांना शाहिस्तेखान्याची उपमा देत या ठिकाणी शाहिस्तेखान्याच्या अवलादांनो तुमची बोटे छाटल्याशिवाय राहणार नाही असं देखील मंत्री रावल यांनी विरोधकांवर घणाघात केला। प्रसंगी मोठ्या संख्येने व्यापारी वर्ग देखील या ठिकाणी उपस्थित होता। एकशे 4 लोक भाऊ या ठिकाणी दुकान खाली करून चाबी देतात। 2 लोक कोर्टात जातात, खोटं बोलतात,